टेडी देऊन झाला, त्याच्यानंतर चॉकलेट्स देऊन झाले, फुलं देऊन झाली, झुमके वगैरे देऊन झाले. आणखी काय गिफ्ट्स द्यायला हवेत मुलींना? काय असं द्यायला हवं, की ते तिला छान वाटेल, बजेटमध्ये सुद्धा असेल, ती खूप खुश सुद्धा होऊन जाईल. तर अशा काही गिफ्ट्स आयडियाज मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या गर्लफ्रेंडला देऊ शकता, तुमच्या बायकोला देऊ शकता किंवा काही गोष्टी तुमच्या बहिणीला सुद्धा देऊ शकता. ती खुशच होणार आहे. खरं तर सगळ्याच मुली खुश होणार आहेत. सो येस, तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता ऑल टाईम. सो चला सुरू करूयात मुलांनो. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो छान गिफ्ट्स आयडियाज मी तुम्हाला देणार आहे, की हे गिफ्ट्स तुम्ही मुलींना देऊ शकता. तर हे सगळं मी सांगेलच. व्हिडिओ फार इंटरेस्टिंग, क्यूट, गोड असणार आहे. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट. तुम्ही गर्लफ्रेंडसाठी इतकं काही करताय, आयडिया मी देतीये की नाही, मग माझ्यासाठी एकच काम करायचंय. चॅनलला सबस्क्राईब करा. बास, मी त्यातच खुश आहे. ओके, सो गिफ्ट आयडियाजमधली पहिली आयडिया, हँड रिटन लेटर्स. हाताने लिहिलेली पत्र मुलींना खूप जास्त आवडतात, खूप जास्त. म्हणजे इथे तुम्ही प्लीज या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ, की माझं अक्षर छान नाहीये किंवा मला छान लिहिता येत नाही, ते मॅटर करत नाही. तुम्ही कष्टाने काहीतरी स्वतःच्या हाताने लिहिलंय, या गोष्टीचा आनंद मुलींना खूप जास्त असतो. काय लिहायचं? तर तुमची पहिली भेट असेल, बघता क्षणी तुम्ही कसे तिच्या प्रेमात पडला किंवा कोणत्या गोष्टी तिच्या तुम्हाला खूप जास्त आवडतात किंवा आवडत नव्हत्या, आता आवडायला लागल्यात. किती तुमचं प्रेम आहे. एखादी शेरो-शायरी लिहायची झाली तर ते लिहू शकता. तेवढं शेरो-शायरी तुम्ही कॉपी करू शकता, पण सगळंच नका ChatGPTला विचारू. स्वतःच्या मनात जे काही आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही मनापासून ती गोष्ट लिहिता ना, ती उतरते त्या कागदावर आणि ती समोरच्याला तशाच पद्धतीने मिळते सुद्धा. सो हँड रिटन लेटर्स खूप जास्त स्पेशल असतात. घरचे कितीही स्ट्रिक्ट असले तरी ती ते जपून ठेवेल, बिकॉज तुमची ती मेहनत तिला कळतीये, तुमचं प्रेम तिला कळतंय. सो हे अति जास्त रोमॅन्टिक गिफ्ट आहे. म्हणजे हे पूर्वीच्या काळी होतं, आता नाहीये असं नाही म्हणून चालणार हां. काही गोष्टी या कायमच्याच खूप सुंदर असतात आणि त्यातली ही एक गोष्ट, हँड रिटन लेटर्स. म्हणजे मला तर खूप आनंद होतो जेव्हा माझ्यासाठी कोणी पत्र लिहितं. मी ते सगळे जपून ठेवले आहेत. प्रेमपत्रच असं नाही, जेव्हा माझे फॅन्स मला काही लेटर्स लिहून पाठवतात, ते छान वाटतं. प्रत्येक मुलीला ही गोष्ट खूप छान वाटते. सो छान हँड रिटन लेटर्स लिहा आणि त्याला छान डेकोरेट सुद्धा करता येतं. म्हणजे ते सगळे तुम्ही व्हिडिओज वगैरे नंतर पाहू शकता, की लेटरला कसं डेकोरेट करायचं. केलं नाही तरी चालेल. 4-5 ओळींचं का असेना हँड लेटर लिहा आणि तिला द्या. मध्ये-मध्ये असे गिफ्ट्स देत राहा. खुश होईल ती पोरगी आणि याच्यावरून तुम्ही किती लॉयल आहात, किती जास्त तुमचं प्रेम आहे, हे त्या मुलीला सतत जाणवत राहतं. सो कधीच ती ते लेटर खराब करणार नाही. खूप जास्त जपून ठेवेल आणि ते चुकून जरी खराब झालं किंवा हरवलं, तिला सगळ्यात जास्त त्रास होईल. फक्त लेटरच तर आहे. नाही, तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असणार आहे. सो खूप, खूप गोड आणि कमाल आणि अति रोमॅन्टिक असं हे गिफ्ट आहे. सो हे गिफ्ट द्यायला शिका. खरंच सांगतेय म्हणजे अ, एक किस्सा तुम्हाला सांगते. माझा एक मित्र होता. त्याचा साखरपुडा झालाय. कारण तो असे छान-छान लेटर्स लिहून पाठवायचा. कधी-कधी शेरो-शायरी, फिल्मी डायलॉग्स लिहायचा. साखरपुडा झाला. तिला आवडला जाम तो, की भाई एवढे एफर्ट्स घेतोय माझ्यासाठी म्हटल्यानंतर. ओके, नंबर 2 इस स्टॅनली कप. मी इथे फोटो टाकतीये. स्टॅनली कप हे एकतर क्यूट आहे आणि किती छान वगैरे असं आहे. त्यामुळे मुलींना हे खूप आवडतं. क्यूट असतं त्याच्यामुळे जरा जास्त आवडतं. याचा यूज ती सगळीकडे करेल. जिममध्ये करेल, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये करेल, ट्रॅव्हल करताना करेल, सगळीकडे ती याचा यूज करेल आणि त्या बहाण्याने ती पाणी सुद्धा पिईल. सो हे खूप जास्त छान गिफ्ट आहे. हे तुम्ही तुमच्या बहिणीला, गर्लफ्रेंडला, बायकोला, सगळ्या मुलींना देऊ शकता. म्हणजे सगळ्याच मुलींना हे गिफ्ट खूप जास्त आवडतं. सो हे गिफ्ट नक्कीच द्या आणि छान-छान याच्यात डिझाईन्स आहेत. तिचा आवडता कलर जो तुम्हाला वाटत असेल तो द्या आणि तुम्हाला फेव्हरेट कलर माहितीच नसेल तर कॉमन काही कलर्स आहेत जसं की पिंक आहे. पिंकमध्ये वेगवेगळे शेड्स असतात. जो तुम्हाला छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. व्हाईट कलर असेल, त्याच्यानंतर थोडासा असा ग्रेइश कलर असतो. सिल्वर साइडला जाणारा तो, पिस्ता कलर, क्रीम कलर असे काही बेसिक कलर्स तुम्ही देऊ शकता. जे डोळ्यांना बघता क्षणी छान वाटलं पाहिजे किंवा त्याच्यावर काहीतरी छान डिझाइन असेल हार्टची वगैरे, बो बांधलेली, तर ते तुम्ही देऊ शकता. त्याचे फोटोज इथे मी टाकतीये. ओके, हे गिफ्ट खूप छान आहे आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे गिफ्ट मलाही देऊ शकता. मला आवडेल असे गिफ्ट्स एक्सेप्ट करायला. नंबर 3 इस क्यूट रूम प्लांट्स.
ते आपण ऑफिसमध्ये डेस्कवर वगैरे तुम्ही पाहिलं असेल किंवा काही जणांच्या घरामध्ये टीव्ही जवळ वगैरे ठेवलेले असतात. क्यूट रूम प्लांट्स असतात. सो ते तुम्ही देऊ शकता. हे खूप थॉटफुल गिफ्ट आहे आणि जेव्हा ना आपल्या आसपास वनस्पती वगैरे असतात, छोटी-छोटी रोपं असतात, फ्रेश वाटत असतं आपल्याला. त्याला पाहिलं तरी फ्रेश वाटतं. सो तो फ्रेशनेस सुद्धा टिकून राहतो. त्यामुळे मी म्हणतीये हे खूप थॉटफुल गिफ्ट आहे. याचे फोटोसुद्धा आहे तिथे. सो हे तुम्ही त्या गर्लफ्रेंडला देऊ शकता, तुमच्या होणाऱ्या गर्लफ्रेंडला देऊ शकता, होणाऱ्या बायकोला देऊ शकता, बहिणीला, मैत्रिणीला सगळ्यांना हे गिफ्ट देऊ शकता. एकतर ते क्यूट यामध्ये काय तर त्याचं जे स्टँड असतं ते खूप क्यूट असतं. बऱ्याच ठिकाणी क्यूट असतं आणि क्यूट नसलं तरी ते छोटंसं असतं की नाही रूम प्लांट छोटेसे. त्यांना पाहूनच खूप क्यूट वाटतं मुलींना. मुलींना खरं तर बऱ्याचशा गोष्टी क्यूटच वाटत असतात. सो हे तुम्ही देऊ शकता. खरंच हे खूप छान गिफ्ट आहे. मला सुद्धा आवडेल हे गिफ्ट ॲक्सेप्ट करायला. त्याच्यानंतर नंबर 4 इज गुड सेंटेड कॅन्डल्स. ज्या कॅन्डल्स असतात, नॉर्मल मेणबत्त्या नाही हां, सेंटेड मेणबत्त्या असतात आणि त्या खूप सुंदर वाटतात. म्हणजे त्यांचा रंग असेल, त्यांचा वास असेल, असला भारी येतो ना, हे खूप जास्त काय म्हणू शकतो गुड वाइब्स देणारं एक छान ऑरा असतो यामध्ये. गुड स्मेल त्यामुळे फ्रेश वाटत राहतं. सो तिला तुमची आठवण येणारच आहे. हे खूप छान गिफ्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं हे सगळ्यांनीच सगळ्या मुलींना दिलं पाहिजे. सगळ्याच मुली खुश होऊन जातात. नुसतं ते पेटवायचं आणि त्याचा छान सुगंध घ्यायचा. स्पेशली रात्रीच्या वेळी लाईट्स बंद केल्यानंतर त्या मेणबत्तीचा उजेड आणि त्याचा तो सुंदर स्मेल आहाहा! मजा येऊन जाते. सो हे खूप थॉटफुल गिफ्ट आहे. याबद्दल तुम्हाला कदाचित आयडिया नसेल, पण हे गिफ्ट दिलं जातं. आपल्या इकडे सुरुवात झाली आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये तर याला खूप जास्त महत्त्व आहे आणि मुलींना हे खूप जास्त आवडतं. मग किती द्यायचे? तर त्याचं काही पॅकेट असतं 2-3 कॅन्डल्सचं किंवा एका मोठ्याच कॅन्डलचं. तुम्हाला जितकं वाटेल तुम्ही देऊ शकता. बट इट्स अ व्हेरी थॉटफुल गिफ्ट. मस्त आहे. मला तर आवडेल हे गिफ्ट ॲक्सेप्ट करायला. त्याच्यानंतर नंबर 5 हे गिफ्ट याच्यामध्ये कसलाच खर्च येत नाही. ते म्हणजे की अटेन्शन देणं. ती जे काही म्हणतीये ते ऐकणं, शांतपणे ऐकणं. अच्छा, ओ, असं तसं छान ऐकणं. सोल्युशन तुम्ही नंतर द्या तिच्या प्रॉब्लेमला, पण आधी ऐकून तरी घ्या. मुलींना असं पटपट बोललेलं छान वाटतं बोलायला आणि जर तुम्ही ऐकत असाल तिला बघून, "अरे, अच्छा." तर तिला आणखी छान वाटतं. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतंच असूच शकत नाही. सो त्यामुळे अटेन्शन देणं फार गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट्स देणं फार महत्वाचं आहे आणि प्लस पॉइंट्समध्ये जे मी आधीही सांगितलंय, तिचे फोटोज काढणं किंवा ती सांगेल त्या बेसिक काही गोष्टी करणं, तिच्यासाठी काहीतरी फूड बनवणं, या बेसिक गोष्टी आहेत. सो तेवढं करा. पण हे जे गिफ्ट्स आहेत, हे कॉमन गिफ्ट्स आहेत. तर हे तुम्ही बहिणीला, मैत्रिणीला, गर्लफ्रेंडला, बायकोला देऊ शकता. लेटर्स नका देऊ, बाकी सगळं देऊ शकता. मैत्रिणीला सुद्धा देऊ शकता, की "तू माझी किती छान मैत्रीण आहेस" किंवा "तू माझी किती बहीण छान आहेस" वगैरे. पण गर्लफ्रेंड्सला तर हे गिफ्ट्स द्याच म्हणजे द्याच. ती पोरगी खुश होऊन जाईल. खरं तर आनंद या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो. आता यामध्ये मी जसं मी सुरुवातीला बोलले, की फुलं असतील, चॉकलेट असेल किंवा टेडी ॲड केलेले नाहीयेत. बिकॉज हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, की आता हे सगळं मुलींना आवडतंच, क्यूट वाटतंच. त्या व्यतिरिक्त हे सगळं आहे. की जे बजेटमध्ये आहे आणि छान आहे, क्यूट आहे, गोड आहे. सगळेच खुश. तुम्ही खुश, ती खुश आणि तुमचे खिसे सुद्धा खुश बिकॉज फार खर्च झालेला नाहीये, पण आनंद मात्र खूप झालाय. ओके. आजच्या व्हिडिओपुरतं इतकं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुलांना काय गिफ्ट्स द्यायला हवेत, हे मी सांगणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, की कोणतं गिफ्ट मुलींना जरा जास्त आवडतं, हे मला कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही आतापर्यंत कोणत्या मुलीला काय गिफ्ट दिलं होतं, काय तिची रिएक्शन होती, तो किस्सा जर शॉर्टमध्ये लिहिता आला, तर तेही शेअर करा. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.